भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, जे.पी. नड्डा यांना कोण रिप्लेस करणार, या चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या। शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, डी पुरंदेश्वरी अशी अनेक नावं चर्चेत सुद्धा आली होती। पण रविवारी 14 तारखेच्या सायंकाळी भाजपनं नितीन नबीन यांचं नाव राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केलं आणि समोर आलं धक्कातंत्र। नितीन नबीन हे बिहारचे बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे 4 टर्मचे आमदार। सध्या बिहार सरकारमध्ये ते मंत्री आहेत। वयाच्या फक्त 45व्या वर्षी त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि चर्चेत आलं भाजपचं धक्कातंत्र। पण हे धक्कातंत्र भाजपच्या हायकमांडनं खास करून अमित शहांनी का वापरलंय, यामागे नेमकी कोणती खेळी आहे आणि भाजपमध्ये मार्गदर्शक मंडळ तयार करण्याची सुरुवात झालीये का, सगळी स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी बघूयात की नितीन नबीन नेमके आहेत तरी कोण। तर मूळ पटनाचे असलेल्या नितीन नबीन यांना घरातनच राजकीय वारसा मिळालेला। त्यांचे वडील नबीन किशोर सिन्हा हे सलग 3 टर्म आमदार होते। भाजपमध्ये त्यांचं चांगलंच वजन होतं। त्यांच्याच विधानसभेच्या जागेवरती सिन्हा हे निवडून आले आणि विधानसभेत गेले। पण त्याआधी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती ती एबीव्हीपीच्या माध्यमातून। 2021 मध्ये त्यांना बिहार सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आणि सध्याच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री झालेले आहेत। पण त्यांच्याबद्दलच्या 2 विशेष गोष्टी म्हणजे त्यांचं वय आहे फक्त 45 वर्षे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं होती। मोदी शहा अशी हायकमांड असलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदी सिनियर व्यक्तीच येईल अशा देखील चर्चा होत होत्या। पण फारसं चर्चेत नसलेलं नाव भाजपने पुढे आणलंय आणि तरुण नेत्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातलीये। दुसरी गोष्ट म्हणजे नितीन नबीन हे कायस्थ आहेत। बिहारमधनं ते सतत निवडून येत असले तरी त्यांच्या मागे काही जातीय समीकरणं नाहीयेत, कारण बिहारमध्ये कायस्थांची लोकसंख्या 0.6% इतकीच आहे। छत्तीसगडची निवडणूक भाजपला जिंकून दिल्यानं नितीन नबीन चर्चेत आले होते, पण ही चर्चा राष्ट्रीय पातळीवर फारशी झाली नव्हती। त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की कुठलीही राजकीय बेरीज साधली जात नसताना भाजपनं 45 वर्षांच्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढे का केलं। तर नव्या नेत्यांना संधी देऊन रिमोट कंट्रोल शहांच्या हातात राहतो म्हणजे कसं, तर भाजपच्या अध्यक्षपदासाठी शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, जी किशन रेड्डी, विनोद तावडे, अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। त्यातही शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव आणि मनोहरलाल खट्टर या ज्येष्ठ नेत्यांमध्येच खरी चुरस आहे असं बोललं जात होतं। पण या ज्येष्ठांमधल्या सगळ्यांना डावलून तरुण नेता पुढे आल्यानं आपोआप हे सगळे बाजूला झाले। खट्टर, यादव आणि शिवराज मामांना क्लिअर मेसेज गेला की 2029च्या निवडणुका या तरुण नेत्याच्या नेतृत्वात लढवल्या जातील। भाजपनं 2nd जनरेशन मधले सिनियर्स साइडलाईन करून थेट 3rd जनरेशन मधल्या नेत्याला पुढे आणले। आता या 2nd जनरेशन मधल्या सिनियर्सना ब्रेक कसा बसतो, तर शिवराज सिंग चौहान आणि मनोहरलाल खट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याच्या आशा कायम असताना त्यांच्या जागी नवे चेहरे आणले गेले। हा पॅटर्न नेमका कसा तयार झालेला, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री होतील याच्या पूर्ण शक्यता होत्या। पण अचानक भजनलाल शर्मा यांचं नाव पुढे करण्यात आलं। आमदारांच्या फोटो सेशनमध्ये भजनलाल शर्मा 4थ्या रांगेत बसले होते। त्यांचं वय फक्त 56 वर्ष होतं। कुणाला सुद्धा त्यांच्या नावाची अपेक्षाच नव्हती, पण अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा मुख्यमंत्री झाले। वसुंधरा राजेंचा पत्ता कट झाला। हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांनी अचानकपणे राजीनामा दिला आणि नायब सैनी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं। त्यावेळी त्यांचं सुद्धा वय 54 वर्ष होतं। मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्याकडेच नेतृत्व राहील, कारण त्यांनीच पक्षाला विधानसभेत मोठं यश मिळवून दिलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्वाचे अंदाज होते। पण तिकडं मोहन यादव यांचं नाव अचानकपणे समोर आलं। मोहन यादव यांचं सुद्धा वय 60च्या आतलं। साहजिकच भाजपनं 2nd जनरेशन मधल्या सिनियर्सचा राज्यातला कंट्रोल कमी केला आणि हायकमांडचं नेतृत्व भक्कम झालं। शिवराज मामा, खट्टर, भूपेंद्र यादव यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात आली असली तरी त्यांच्या महत्वाकांक्षा लिमिटेड केल्या होत्या। पण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळाली असती तर साहजिकच या नेत्यांना फ्रंटला येता आलं असतं। पण 3rd जनरेशन मधल्या नेत्याकडे नेतृत्व देऊन भाजपनं सिनियर्सची दावेदारीच संपुष्टात आणली आहे। पण 2nd जनरेशन मध्ये फक्त सिनियरच नेते आहेत का, तर असंही नाहीये। भाजपच्या 2nd जनरेशन मध्ये येणारं आणखी एक नाव होतं देवेंद्र फडणवीसांचं। महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या हातात बरीच ताकद आहे। रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे। त्यातही देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, फडणवीस पंतप्रधान पदाचा चेहरा असतील अशा चर्चा वारंवार होत असतात। फडणवीसांना केंद्रात जाण्यासाठी पहिली स्टेप अर्थातच राष्ट्रीय अध्यक्ष हीच होती।
याच पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. पण सेकंड जनरेशन मधले फडणवीस आता या शर्यतीतनं बाहेर पडले गेलेले आहेत. ते राज्यातच कायम राहतील यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं आहे. थोडक्यात मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणून ज्या ज्या नेत्यांची नावं पुढे येत होती, सत्तेचे दावेदार म्हणून जे नेते समोर येत होते, तेच नेते आता बाजूला काढले गेलेले आहेत हे स्पष्टपणे दिसते. आता यामध्येच मग रिमोट कंट्रोल अमित शहांच्याच हातात कसा राहतो, तर शहांनी पुढे आणलेल्या नेत्यांचा पॅटर्न पाहावा लागतो. कित्येक वर्ष सत्तेत असलेले महत्वाकांक्षी नेते हे बाजूला होत अचानकपणे वेगळीच नावं जाहीर होत आहेत आणि या नावांना हिरवा कंदील मिळतोय तो अमित शहांचा. आता अमित शहांच्या या पॅटर्नचा त्यांना कसा फायदा होतो, तर हे नेते पूर्णपणे अमित शहांच्या कंट्रोल मधले आणि शहांशी प्रामाणिक असणारे असतात. कारण या नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची फारशी अपेक्षाच नसते. भजनलाल शर्मा यांचं नाव कुठंच चर्चेत नसताना त्यांना अचानकपणे मुख्यमंत्रीपद मिळालं. त्याची सुतराम शक्यता सुद्धा नव्हती. शहांनी हे करून दाखवलं. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये विनोद तावडे यांचं राजकारण संपल्याची चर्चा सुरू होती. त्याच तावडेंना शहांनी केंद्रीय राजकारणात आणलं. बिहार सारख्या महत्वाच्या राज्याची जबाबदारी दिली. तावडेंनी बिहार तर जिंकून दिलाच, पण तावडे शहांच्या मर्जीतले नेते असल्यानं त्यांच्या माध्यमातून फडणवीसांवरती चेक सुद्धा राहिला. अगदी उत्तर प्रदेश सारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि केंद्रातल्या सत्तेच्या दृष्टीनं महत्वाच्या राज्यात सुद्धा पंकज चौधरी यांना अचानकपणे प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. आता इथं पॅटर्न हा आहे की ज्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा कमी होत्या किंवा जे राजकारणात सेट होत होते त्यांनाच अमित शहांनी पुढे आणलंय आणि अनपेक्षितपणे मोठी जबाबदारी सुद्धा दिली आहे. साहजिकच हे नेते अमित शहांच्या कंट्रोलमध्ये राहणार, कारण त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदारी, महत्व आणि नेतृत्व हे शहांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आता हीच गोष्ट नितीन नबीन यांना कशी लागू होते, तर नबीन हे बिहारमध्ये चांगलेच ऍक्टिव्ह, पण सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्याप्रमाणे बिहार भाजपचा ते चेहरा नाहीयेत. पण अमित शहा छठपूजेच्या निमित्तानं त्यांच्या घरी गेले, त्यांना सातत्यानं भेटत राहिले आणि अचानक एका फोन कॉलवर त्यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती मिळाली. साहजिकच ही नियुक्ती शहांनी केली आहे आणि शहांचा माणूस हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालेला आहे. आता 2029च्या लोकसभा निवडणुका या नितीन नबीन यांच्याच नेतृत्वात होतील. पक्षाध्यक्ष म्हणून मिळणारे अधिकार, तिकीट वाटपापासून मिळणाऱ्या इतर जबाबदाऱ्या यामध्ये नितीन नबीन यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पण हीच भूमिका शहांच्या भूमिकेला ओलांडून पुढे जाणारी किंवा शहांना क्रॉस करणारी अजिबात नसणार आहे, हे मात्र नक्की. साहजिकच पक्षाध्यक्ष म्हणून 45 वर्षांचे नितीन नबीन हे आले असले तरी रिमोट कंट्रोलच्या रूपाने बाजी मात्र अमित शहा यांच्याच हातात राहणार आहे, हे फिक्स आहे. आता यामध्ये एक प्रश्न पडतो की सगळी सूत्र अमित शहांच्या हातात राहत असतील तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं काय? एका बाजूला शहांनी पक्षांतर्गत होल्ड हा पक्का केलेला आहे, दुसऱ्या बाजूला जिथं जिथं भाजपचं एक हाती सरकार आहे तिथं मुख्यमंत्री शहांचा मर्जीतला आहे आणि जिथं युतीमधलं सरकार आहे तिथं मित्र पक्षातल्या नेत्यांचा थेट शहांशीच कनेक्ट आहे. आता तिसऱ्या बाजूला शहांनी सेकंड जनरेशन मधले सत्तेचे दावेदार सुद्धा बाजूला केलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या सिनियर्सचं काय होणार हा प्रश्न पडतो. तर इथं मार्गदर्शक मंडळाचा मुद्दा चर्चेत येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वय बघता 2029 मध्ये ते भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का यावर शंका आहे. सोबत शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, राजनाथ सिंग यांच्या सुद्धा महत्वाकांक्षा केंद्रीय मंत्रिपदापलीकडे जाणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे हे नेते मार्गदर्शन मंडळात जातील असं बोललं जात आहे. भाजपच्या फर्स्ट आणि सेकंड जनरेशनचं मार्गदर्शन मंडळ तयार होत असेल तर अर्थातच केंद्रस्थानी भाजपची थर्ड जनरेशन येते, ज्यामध्ये असलेले नेते अमित शहांनी पुढे आणलेले आहेत आणि ज्याचा रिमोट कंट्रोल शहांच्या हातात आहे आणि त्यामुळेच म्हणता येतं की नितीन नबीन यांच्या रूपानं बाजी अमित शहांच्या हातात आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपची सगळी ताकद अमित शहांच्या हातात एकवटली आहे का? मोदींसह इतर नेते आता मार्गदर्शक मंडळात जातील का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.